एक मीटिंग, एक सभा त्या ठिकाणात झाली, परंतु त्याच्यानंतर मी ऐकतो की पुष्कळ लोकांच्या जीवनामध्ये प्रभू काम करत आहे, साक्ष घडत आहे. देवाला काही कठीण नाही, कोणतीच गोष्ट कठीण नाही. मला अजून आठवतं की परवा मी त्या मीटिंगला गेलो बदलापूर या ठिकाणामध्ये. एक मुलगी त्या ठिकाणात आली, ती म्हटली 5 मिनिटं मला वेळ द्या, मला तुमच्याशी काही शेअर करायचंय. आणि मग ती शेअर करायला लागली. म्हटली काल रात्री ज्यास मी मीटिंगला येण्याची तयारी करत होते, जेव्हापासून मला कळालं की मीटिंग आहे, तर एक माझं प्रिपरेशन होतं की काही पण करून या सभेला जायचं. आणि मग मी सभेची तयारी करू लागले. परंतु त्या रात्री माझं बीपी 170 आणि कानातनं नाकातनं रक्त यायला लागलं. डॉक्टरकडे गेले, डॉक्टरला दाखवलं. डॉक्टर म्हटले की तुम्ही ऍडमिट व्हा, तुम्हाला बेड रेस्टची गरज आहे. ते म्हटले काही झालं तरी चालेल, परंतु ती सभा मला अटेंड करायची. मला तुम्ही तात्पुरतं इंजेक्शन द्या, गोळ्या द्या, काय द्या, पण मला ऍडमिट व्हायला सांगू नका. आणि मग ते म्हटले रात्री मी औषध गोळ्या घेतले आणि सकाळी सभा अटेंड करण्यासाठी आले. मला आश्चर्य वाटलं की लोक आपल्या जीवाची पर्वा न करता देवाचं वचन ऐकण्यासाठी येत आहेत. आता बीपी वाढल्यानंतर मग स्ट्रोकचा धोका आहे, नाकातोंडातनं रक्त येतं म्हटल्यानंतर साधी गोष्ट नाही, मोठा व्याधी, मोठा विकार तो आहे. परंतु देवावरती प्रेम करणारे लोक जगामध्ये अस्तित्वात आहेत. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, मी देवावरती प्रेम केलं पाहिजे. आणि त्या मुलीसाठी ती सभा पण आशीर्वादित झाली. ती आत्मिक जीवनामध्ये थोडीशी मागं गेलेली होती. कधी कधी देवामध्ये चालताना लक्षात ठेवा, तुमचं सराउंडिंग, तुमच्या आजूबाजूला असणारे लोक हे तुम्हाला डिस्टर्ब करण्यासाठीच असणार आहे. असं नाही की तुम्ही चर्चमध्ये आला, मग चर्चमध्ये सगळे लोक तुमचं कौतुक करतील, तुमचा सन्मान करतील, तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतील. येशूचा शिष्य ज्यास प्रभू येशू ख्रिस्त त्या शिमोनाच्या घरामध्ये गेला, त्याच्या पायावरती अलाबस्त्र कुपी ओतल्यावर त्या ठिकाणामध्ये असणारा यहुदा स्वतः म्हणतो की एवढ्या मोठ्या पैशाची नासडी कशाला, म्हणजे त्यानं येशूला सोडलं नाही. तिथं त्याच्या विरोधात लोक गेले, त्याच्या विरोधात निवडलेल्या 12 शिष्यांपैकी एक जण गेला. तरी प्रभूनं सेवा केली ना. लक्षात ठेवा, जसं देवाची योजना प्रत्येक व्यक्तीला पुढे नेण्यासाठी असती, तसं देवाच्या योजनेला अटकाव करण्यासाठी इकडं लुसिफर प्रयत्न करत असतो. त्याला वाटतं तुम्ही निराश व्हावं, हताश व्हावं, तुमचा विश्वास कमी व्हावा, तुम्ही चर्चला जायचं बंद करावं. आणि त्याला माहितीये एकदा का चर्चला जायचं याने बंद केले की हे कमजोर होणार आहे विश्वासामध्ये. कारण शास्त्र सांगतं विश्वास वार्तेनं आणि वार्ता देवाच्या वचनाची. तुम्ही चर्चला जाण्याचं बंद केलं, इकडे विश्वासात कम, आणि तो खुश होतो, अरे बस पहिला डाव तर यशस्वी झाला, आता बरोबर माझ्या हाताला लागणार, गळाला लागणार आहे. परंतु धन्य ते लोक सगळ्या परिस्थितीमध्ये देवाला बिलगून राहतात. सगळ्या परिस्थितीमध्ये. म्हणून पौल म्हणतो ख्रिस्ताच्या प्रीतीपासून मला, म्हणजे विभक्त कोणतरी करणार आहे. ज्यार्थी कोण विभक्त करील म्हणतो, म्हणजे कोणतरी विभक्त करणार आहे, आणि तो डाव टाकतो. परंतु देवाचे लोक अशा परिस्थितीमध्ये, जसं त्या मुली संबंधाने सांगितलं, तिला सैतानाने डाव साधला, तुझ्या नाकातनं तोंडातनं रक्त काढतो, कशी जाते बघू. ती म्हटली रक्त काय, तू माझा जीव घेतला तरी मी तिथं जाणार आहे. आणि आली, मीटिंग आशीर्वादित झाली. त्या मीटिंगमध्ये देवानं तिच्या जीवनामध्ये काम केलं, भरपूर आशीर्वादित मीटिंग. आणि आजपर्यंत मला पण मीटिंगला जाताना कधी अडखळ नव्हतं, पण त्या मीटिंगला एवढं अडखळण, घसा पॅक, सगळे टॉन्सेस दुखायला लागले. रविवारी चर्च घेतल्यानंतर जे रविवारपासून मला त्रास व्हायला सुरुवात झाली, आणि मला मोठा प्रश्न पडला की आता कसं करावं. आमच्या इतर म्हटली मुलगा म्हणून कॅन्सल कर. म्हटलं घेतली त्यांना मारतील लोक. 1700 रुपये तिकीट होतं, म्हणजे 1700 रुपये रजिस्ट्रेशन होतं, आणि 1700 रुपये रजिस्ट्रेशन. मला मोठा प्रश्न पडला की 1700 रुपये देऊन लोक येतील का. पण कोण आले होते माहिती का तुम्हाला त्या मीटिंगला. ज्यावेळेस मी बघितलं तर जवळजवळ त्या मीटिंगला 50% बंगाली कन्वर्ट लोक होते, बंगाली लोक होते. आणि काय त्यांचं देवावरचं प्रेम, एवढं देवाविषयीचे आवेशी मी त्यांना पाहिल्यावर त्यांच्यामधला जोश,
त्या मुली डान्स करतायत, मुलं गातायत, त्यांचं गाणं, त्यांना कुणाचं भान नव्हतं. आणि तुमच्यातला जोश कमी, मला असं वाटलं की त्यांच्यात काय जोश, कसला उत्साह. आणि मग कधी कधी मी कंपॅरिझन करताना म्हटलं, अरे आपल्याकडं तर इतके भारी लोक आहे, पण त्याच्यापेक्षा पण भारी लोक बाहेर ज्या ठिकाणामध्ये ज्यांना ख्रिस्ताची ओळख पटली त्यांच्यामध्ये एक मोठा जोश होता. प्रियानो, प्रभूची स्तुती करतो. पुष्कळ साक्षी देवानं घडवल्या. ज्याच लोकांना भेटलो त्यास ते म्हटलं की नाही, आम्हाला तुम्हाला भेटायचंच होतं, का तर प्रभूनं आमच्या जीवनामध्ये अनेक चमत्कार केलेले आहेत. आणि ते ऐकायला मी पण उत्सुक होतो. कुठं जाईल तिकडं ते सांगत होतं की तुम्ही प्रार्थना केली, तुमचं वचन ऐकलं, वचन ऐकल्यानंतर जीवनामध्ये बदल झाला, परिवर्तन झालं, कुटुंबाची परिस्थिती बदलली. कोणीतरी परवा सांगितलं की वसईची कोण व्यक्ती आपल्याकडे आली, म्हटली जेव्हा मी तुमच्या चर्चमधनं गेलो तेव्हापासून माझा बिझनेस पहिल्यापेक्षा तुफान चालू लागला. का? हे आशीर्वादाचं ठिकाण आहे. असंच यायचं म्हणून कोणी येऊ शकत नाही. आणि प्रभू पण आलेल्या व्यक्तीला रिकाम्या हातानं पाठवत नाही. आता देव टाकळीचे लोक आले तर त्यांनी बुके घेऊन आले. मग तुम्ही रिकाम्या हाताने येत नाही, मग देव तुम्हाला रिकाम्या हाताने जाऊ देईल का? प्रश्न तोच आहे. तुमच्याकडे त्याला देण्यासाठी एवढं आहे. मला माहिती की कोणी माझ्या दासाला प्यालाभर पाणी दिलं तर आपल्या प्रतिफळास, म्हणजे जे देतं ते कुणापर्यंत जातं? देवापर्यंत. लक्ष ठेवा, इथली पृथ्वी तलावरची कोणतीच गोष्ट तुमची व्यर्थ असू शकत नाही. फक्त लहानातल्या लहानाला एकाला कोणाला केलं असं नाही की तिथं आम्ही म्हणतो नाही देवाला फुलं व्हायला पाहिजे. देवाला फुलं वाहिली, तुम्ही इथं वाहिली, ती गेली त्याच्यापर्यंत. मी भुकेला होतो त्यास तुम्हाला अन्न दिलं. तू कधी येशू भुकेला होतो? अरे पृथ्वी तलावर असताना तू त्या छोट्याला दिलं ना, ते माझ्यापर्यंत आलं. इथं आम्हाला मूर्तीची गरज नाही की त्याच्यावरती फुलं वाहिली. जिथं तुम्ही द्याल देवाच्या सेवक, आता तुम्ही जी फुलं दिली, तुम्ही सन्मान व्यक्तीचा नाही केला, व्यक्तीमध्ये असणाऱ्या देवाचा केलेला आहे. लक्षात ठेवा, तो फार महत्वाचा आहे. तो फार महत्वाचा आहे आणि प्रभू ते करत आहे. मला आज दुसरं तिसरं कोणत्याच गोष्टीकडे जायचं नाही. मला माहिती आहे की सगळेजण आम्ही आता ज्या स्थितीमध्ये आहोत, काय सुरू झाले आता? ख्रिसमस आहे की नाही? खसखस ख्रिसमस. आणि तो सण पण तितका महत्वाचा नाही का? साऱ्या जगामध्ये या येशूच्या जन्माविषयीची आणि मोठ्या प्रमाणामध्ये तयारी चालू आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही पाहत आहोत की आम्हाला देखील या ठिकाणामध्ये या ख्रिसमस विषयी माहिती असणं फार गरजेचं आहे. लोक वेगवेगळ्या पद्धतीने करत आहे. मला वाटतं सगळ्यात ख्रिसमसची पहिली चाहूल तुमच्या घरापासून सुरुवात होती, आहे की नाही? पहिल्या डोक्यामध्ये असलं तर रंग करायचा. त्याच्यानंतर मग आम्ही म्हणतो की एकदा साफसफाई झाली, आता मीटिंग आहे, पण मला आता इथून गेल्यानंतर 5, 6, 7ला जयसिंगपूरला जायचं, तिकडून आलं की पुण्याला जायचं, पुण्याहून आलं की पुण्यात अजून एक ठिकाण, काय त्याचं नाव पण लक्षात राहत नाही, इचलकरंजी. मग आमच्या इथं डोक्यामध्ये अरे हे सगळं पळापळी करून घराचं काय, घराची सफाई काय? कारण नाताळ म्हणलं की घराची सफाई फार महत्वाची आहे की नाही? कारण वर्षात एकदा आपण, आपल्याकडे कुठं 10 सण आहेत, बरं झालं 10 नाही, आपले लोक आधी चाळशी. तेवढे सण म्हणल्यानंतर किती गोधड्या धुवायचे आणि किती ब्लँकेट धुवायचे आणि किती कपडे धुवायचे. आणि आपलं सारं सण म्हणजे आपटा-आपटी नुसती साफसफाई, आपटा-आपटी, धुवाधुवी, बस. परंतु प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये येणं आणि त्यानं या पृथ्वी तलावर येण्याचा उद्देश समजून घेणं गरजेचं आहे. तो कशासाठी आला? कान देऊ नये का? हा मसीहा उद्धार करता जन्माला 2022 वर्षापूर्वी येऊन गेलेला आहे. आता नवीन त्याच्यामध्ये काय नाही की परत येशू जन्माला यावा, एक ट्रेडिशन, एक परंपरा ती झालेली आहे. जर आम्ही नाताळ केलं नाही तर लोक आम्हाला ख्रिस्ती कसं म्हणतील, नाही का? आणि दुसरी गोष्ट आम्ही कशासाठी करतो? त्यांचं दिवाळीचं खाल्लंय, आता आमचं पण द्यायला पाहिजे, नाही का? आता मग हा नाताळ कुणासाठी हो? त्यांच्यासाठी आहे. दुसरी गोष्ट, नाताळ कशासाठी? आमच्या डोक्यात प्लॅनिंग ठरलेलं आहे, अशा प्रकारचे कपडे घ्यायचे, अशा प्रकारचं फराळ करायचं, म्हणजे डोक्यामध्ये सगळं खाणं आणि पिणं. येशू कुठं आहे? परवा मी ताईच्या घरी गेलो आणि मग ती म्हटली की माझ्या पोरीचा एक प्रश्न, मोठी पोरगी ती सारखी विचारते, मम्मी नाताळ म्हणजे काय? ती म्हटली येशूचा बर्थडे.
मग माझ्या बर्थडेला गिफ्ट असतं, येशूच्या बर्थडेला कोणतं गिफ्ट तुम्ही देता? ती म्हणते मी निरुत्तर आहे. काय तिला सांगावं, मोठा प्रश्न आहे. त्यांनी नाही आपण चर्चला जातो ना नाताळाला. मग ते म्हणले दर रविवारी चर्चला जातो, त्यात काही नवीन आहे. नाही मग आपण चर्च मध्ये जाऊन गीतं गातो. ते म्हणले दर रविवारी गीतं गातो. तू मला बर्थडेला कपडे घालती, माझ्यासाठी प्रार्थना ठेवती, येशूसाठी काय? त्याचं उत्तर ती म्हणती मी अजूनही तिला देऊ शकले नाही, कारण नेमकं येशूसाठी करतो काय हा मोठा प्रश्न आहे. काय येशूसाठी आम्ही करत आहोत आणि ख्रिस्ताची आमच्याकडनं अपेक्षा आहे तरी काय? ऐका, येशू या जगामध्ये आला, जे साध्य करायचं त्यानं साध्य केलं. ज्या उद्देशानं तो आला तो उद्देश त्यानं सक्सेसफुल करून पूर्णत्वास घेऊन या जगामधनं तो गेला. परंतु आता काय करायला पाहिजे? वाचू योहानाचं शुभवर्तमान पहिला अध्याय 35 पासून 42 पर्यंतची वचनं. तुमचं टायटल द्या, मला मसीहा सापडला, आणि वर नाताळ विशेष डोंगरे लिहिताना नाताळ विशेष मला मसीहा सापडला. वाचा. यानंतर त्यानंतर दुसऱ्या दिवशी योहान आपल्या शिष्यातील दोघांसह पुन्हा उभा असता येशूला जाताना न्याहाळून पाहून म्हणाला, हा पहा देवाचा कोकरा. त्याचे हे म्हणणं त्या दोघा शिष्यांनी ऐकलं व ते येशूच्या मागोमाग गेले. तेव्हा येशू वळून त्यांना आपल्या मागे येताना पाहून म्हणाला, तुम्ही काय शोधता? ते त्याला म्हणाले, रब्बी म्हणजे गुरुजी, आपण कोठे राहता? तो त्यांना म्हणाला, या म्हणजे पहाल. मग त्यांनी जाऊन तो कोठे राहत आहे ते पाहिलं व त्या दिवशी ते त्यांच्या येथे राहिले. त्याच्या येथे राहिले. तेव्हा सुमारे 10 तास होता. योहानाचे म्हणणे ऐकून त्याच्या मागे जे दोघे जण गेले त्यांच्यापैकी एक शिमोन पेत्राचा भाऊ अंद्रिया हा होता. त्याला त्याचा सख्खा भाऊ शिमोन पहिल्याने भेटला. तेव्हा तो त्याला म्हणाला, मसीहा म्हणजे ख्रिस्त आम्हाला सापडला आहे. त्याने त्याला येशूकडे आणलं. येशूने त्याच्याकडे न्याहाळून पाहून म्हटलं, तू योहानाचा मुलगा शिमोन आहेस. तुला केफा म्हणजे पेत्र किंवा खडक म्हणतील. बस. येशू 2000 वर्षापूर्वी जगामध्ये येऊन गेला. आता काही नव्यानं तो परत येणार नाही. आणि 2022 वर्ष आमच्याकडे एकच ट्रेडिशन, एकच पद्धत, आणि ती पद्धत काय? नाताळ म्हणजे ख्रिस्ताचा जन्म कुठं झाला, ख्रिस्ताचा जन्म कसा झाला, आणि त्या जन्मासंबंधाचे सिद्धांत किंवा त्या जन्मासंबंधीच्या तरतुदी किंवा तो जन्म साजरा करणं याच्यामध्ये आम्ही अडकून पडलो. परंतु प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वी तलावरती त्याचा येण्याचा उद्देश काय? प्रत्येक व्यक्तीला मसीहाची ओळख व्हावी, प्रत्येकाला तारणाऱ्या ख्रिस्ताची ओळख झाली पाहिजे. आणि आम्ही पाहतो त्या ठिकाणामध्ये एक येशूचा शिष्य बघायला गेले अनेक शिष्य, पण एक येशूचा शिष्य म्हणतो की मला मसीहा सापडला. जगातल्या प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीला हाच प्रश्न आहे की जो ख्रिस्त जन्माला आला तो सापडला किती लोकांना, आणि तो का सापडत नाही? कारण तुमची पाहण्याची पद्धत, तुमची त्या ख्रिस्ताकडं निहाळण्याची पद्धत, ज्या पद्धतीने तुम्ही त्याला निहाळता त्याच्यामुळं खरा मसीहा, खरा तारणारा अनेक लोकांना सापडलेला नाही. पण ज्या दिवशी तारणारा सापडेल ना, त्या दिवशी प्रत्येकाच्या जीवनामध्ये मोठं परिवर्तन होणार आहे. तारणारा सापडला पाहिजे. येशू ख्रिस्त या जगामध्ये त्याचा येण्याचा उद्देशच काय की तो म्हणतो मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधण्यासाठी आलेला आहे.
वाचा बरं ते वचन काय म्हटलं त्याच्यामध्ये सुरुवातीला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी हा? योहान आपल्या शिष्यातील योहान आपल्या शिष्यातील दोघांसह पुन्हा उभा असता येशूला जाताना न्याहाळून पाहून म्हणाला, म्हटला, हा पहा देवाचा कोकरा. त्याचे हे म्हणणे. पहिली गोष्ट, योहानानं ख्रिस्ताला पाहिल्यावर त्यानं त्याच्या शिष्याला ख्रिस्ताची ओळख करून दिली. कशासाठी येशू जगामध्ये आला? योहानानं आपले शिष्य आपल्याकडे ठेवले नाही. त्याला माहिती होतं तारण योहानाकडनं नाही, तारण ख्रिस्ताकडनं आहे. आज लोकांनी ख्रिस्ताला आपल्या पुरतं मर्यादित ठेवलेलं आहे. त्यांना असतं ख्रिस्त म्हणजे, आता म्हणतात बऱ्याच लोकांना वाटतं आता ख्रिस्ती लोकांचा सण आला. पुष्कळ लोक म्हणतात ना आता काय तुमचा नाताळ, मग तुमची मजाच असेल. म्हणजे लोकांनी ग्रह करून ठेवलेला आहे यांचा नाताळ म्हणजे मजा आहे. काय मजा आहे? कपडे केले, घर रंगरंगोटी केली, गोडधोड केलं, 25 तारखेला चर्चला गेलो. मुळात जन्मच 25 तारखेला नाहीये, त्याचा जन्मावरतीच वाद आहे. कोणी करतं कोणी करत नाही, परंतु त्या वादामध्ये न पडता 25 तारखेला म्हणू द्या, 1 तारखेला म्हणू द्या. आता जर तुम्ही फॉरेन मध्ये गेला तर ते आतापासून 1 डिसेंबर पासून सुरुवात झाली, जानेवारी संपेपर्यंत त्यांची धूम चालू असते. मग त्यांच्याकडे ख्रिस्त आहे का? त्यांच्याकडे पण ख्रिस्त नाही. त्यांचं पण ख्रिस्त खाण्या आणि पिण्यामध्ये आहे. एक फॉर्म्युला ठरलेला आहे की काहीतरी करायचं, वर्षामध्ये एक सण आहे आणि तो सण ऋण काढून सण करायचा. बऱ्याच लोकांना म्हणून बरेच लोक म्हणतात की नाताळ म्हणजे ना ताळ ना तंत्र, नाही का? आता पूर्वी तसे करायचे, कर्ज काढायचे आणि वर्षभर ते फेडत बसायचं. मग ख्रिस्त काय तुम्हाला कर्जबाजारी करण्यासाठी आला? येशू काय तुम्हाला डॉल्बी समोर नाचण्यासाठी आला? येशू जगामध्ये येण्याचा उद्देश काय? तुम्ही खावं आणि प्यावं यासाठी. वास्तविक पाहता जो मसीहा जन्माला आला त्याच्या जन्माच्या वेळेस तर त्याला जन्म घेण्यासाठी सुद्धा जागा मिळाली नाही. ही वास्तविक स्थिती आहे. पण आमच्याकडे तर आम्ही त्याच्यासाठी डेकोरेशन तयार करत आहोत. मी असं म्हणत नाही तुमच्या घराला डेकोरेशन करू नका, डेकोरेशन करा, तुमचा आनंद त्याच्यामध्ये आहे. चांगले कपडे घाला, तुमचा आनंद त्याच्यामध्ये. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट काय? योहानानं जे केलं, त्यानं ख्रिस्ताला पाहिल्याबरोबर त्यानं शिष्यांचं लक्ष आपल्याकडनं काढलं. आजपर्यंत योहान स्वतःसाठी शिष्य जमा करत होता, पश्चातापाचा संदेश देत होता की पश्चाताप करा, स्वर्गाचं राज्य जवळ आलं. येशू येत नाही तोपर्यंत लोकांना तारण नव्हतं, आणि तारण मिळण्यासाठी योहान सांगत होता पश्चाताप करा, बाप्तिस्मा घ्या, पश्चातापाचा बाप्तिस्मा देत होता. परंतु जसा ख्रिस्त त्यानं पाहिला त्याला कळलं माझी जबाबदारी सुटली, आता फक्त ख्रिस्ताच्या नावानं आणि आपलं जीवन समर्पित केलं आणि ख्रिस्ताला आपलं जीवन दिलं. या कोकऱ्याकडे जर पाहिलं तर या कोकऱ्याच्या रक्तामध्ये सुटकेचं सामर्थ्य आहे. म्हणून त्यानं येशूला दाखवलं. देवाचे प्रिय लोक, या वर्षी नाताळ करताना तुम्हाला एकच करावं लागेल. असे कित्येक लोक आहेत ज्यांना ख्रिस्ताची ओळख नाही, त्यांना ख्रिस्ताची ओळख करून देणं. योहानानं जशी ओळख करून दिलं तसंच तुम्हाला अनेक लोकांना ख्रिस्ताची ओळख करून देणं म्हणजे ख्रिस्त ओळख नाही. योहानाने ओळखलं, योहानाने ओळखलं, आम्ही कधी ओळखणार आहोत? आणि जर तुम्हाला ख्रिस्ताची ओळख झाली, ऐका, शुभवर्तमान कधी बाहेर पडतं माहिती का? जेव्हा ख्रिस्ताची ओळख होती तेव्हा शुभवर्तमान बाहेर पडतं. तर ख्रिस्ताची ओळखच झाली नाही, शुभवर्तमान कसं बाहेर पडणार आहे? ओळख नाही झाली तुमची. ओळख झाली असती तर योहानानं आपले शिष्य काय लिहिले, वाचा बरं. दुसऱ्या दिवशी योहान आपल्या शिष्यातील दोघांसह पुन्हा उभा असता येशूला जाताना न्याहाळून पाहून म्हणाला, हा पहा देवाचा कोकरा. पहिल्यांदा नाताळ म्हणजे काय तर ख्रिस्ताला निहाळणं. कुणाला निहाळायचं? ख्रिस्ताला. घराला नाही बरं का, एकमेकाला नाही निहाळायचं. आम्ही निहाळून म्हणतो बाळा तुला काय पाहिजे यावर्षी, तुला कसले कपडे पाहिजेत? मग आमचं बाळ तर आमच्यापेक्षा भारी. लगेच तुम्ही ते म्हणाल त्याच्यापेक्षा त्यांनी त्याची भली मोठी लिस्ट तयार असते. मग कधी कधी हा नाताळच आमच्यामध्ये प्रॉब्लेम निर्माण करतो. आम्हाला हे घ्यायचं असतं तो वेगळं सांगतो, तुम्हाला जे घ्यायचं असतं त्याला पसंत नसतं. म्हणजे त्या नाताळातला आनंद गेला की तिथंच निघून गेला.
नाताळामध्ये तुमच्या डोक्यात पण वेगवेगळं प्लॅनिंग असतं. नाताळामध्ये जर ख्रिस्त आमच्यामध्ये असेल तर आम्ही फक्त त्याला निहाळतो. आमचं लक्ष सारं ख्रिस्ताकडे. प्रभू तुला काय पाहिजे? 2000 वर्षापूर्वी तुला कोणी सुद्धा घरामध्ये घेतलं नाही, पण आज मी तुला घरामध्ये घेणार आहे. आज माझ्यामध्ये, माझ्या परिवारात तुला घ्यायचंय. मला इतर लोकांसारखा नाताळ करायचं नाही. माझा नाताळ सगळ्यांपेक्षा वेगळा असेल. सगळ्यांपेक्षा वेगळा नाताळ जर तुम्हाला करायचा ना, तर तो वचनानुसार तुम्हाला करावा लागणार आहे. कसा असणार आहे? कोणा परिवारामध्ये ख्रिस्त असणार आहे? निहाळलं सगळ्यांनी, निरीक्षण सगळ्यांनी केलं. वर्षाचे 365 दिवस तुमच्याकडे वेगवेगळ्या पद्धतीने वचन येत आहे. त्या वचनाच्या द्वारे तुमच्या जीवनाची बांधणी होत आहे. तुम्ही निहाळता, तुम्ही तपासता, परंतु तुम्ही त्याला तपासत असताना जसं योहान ख्रिस्ताकडे बोट दाखवतो. हा पहा, काय लिहिलं योहान, काय म्हणतो? येशूला जाताना न्याहाळून पाहून म्हणाला, न्याहाळून पाहून म्हणाला, हा पहा, हा पहा देवाचा कोकरा. देवाचा कोकरा. त्याचे हे म्हणणे. दुसरी गोष्ट, नाताळाच्या संदेशामध्ये जे लागूकरण तुम्हाला करायचं की येशू ख्रिस्त हाच देवाचा कोकरा. या कोकऱ्याचं वैशिष्ट्य काय? येशू जगामध्ये येण्याचा उद्देश एदेन बागेत स्थापन झाला. आदामानं पाप केलं, त्यानं त्याची नग्नता त्याला दिसली. अंजिराच्या झाडाची पानं त्याने आपल्या शरीराला लावली आणि आम्ही पाहतो त्या ठिकाणामध्ये परमेश्वरानं सांगितलं ही अंजिराची पानं तुला उपयोगाची नाही, तुझी नग्नता झाकण्यासाठी. मग त्याने कोकरू कापलं आणि या कोकऱ्याची वस्त्र केली आणि आदामाला दिली. म्हणजे सुटकेसाठीची योजना किंवा या जगासाठी आवश्यक असणारं कोकरू येशू ख्रिस्त 2000 वर्षापूर्वी जो आमच्यामध्ये आला. परंतु आम्ही पाहतो एदेन बागेमध्ये त्याची स्थापना झाली की हा ख्रिस्त कोकऱ्याच्या रूपानं येणार आहे आणि त्यावेळेस मनुष्याची नग्नता, त्याच्यातलं पाप निघून जाणार आहे आणि त्याला आता जास्त उघडेपण, हे उघडपण घालवण्याची ताकद या कोकऱ्यामध्ये असणार आहे. म्हणून योहानानं त्या ख्रिस्ताकडे पाहिलं. त्या योहानाच्या मुखातनं निघालेला शब्द कोणता? हा पहा, जगाचं पाप हरण करणारा देवाचा कोकरा. देवाची प्रिय लोक, प्रभू येशू ख्रिस्त नुसतं ख्रिस्ती लोकांचा उद्धार करण्यासाठी आला नाही. जगाला तुम्हाला ओरडून सांगायला पाहिजे की येशूच्या रक्तानं जगातल्या प्रत्येक व्यक्तीच्या पापाची क्षमा आहे. म्हणून जगाला या कोकऱ्याची ओळख करणं याला नाताळ म्हटलेलं आहे. किती लोकांनी आज या ख्रिस्ताची ओळख, या ज्या लोकांना उद्धार नाही आणि त्या उद्धार करणाऱ्या लोकांना, या उद्धार पावणाऱ्या लोकांना ख्रिस्ताची ओळख करून द्यायला पाहिजे. आज सकाळी रामू बरोबर माझं थोडंसं डिस्कशन चाललं आणि तो सांगायला लागला, म्हटलं परवा ज्यावेळेस ते अर्पॉल आणि मग त्यांनी संदेश दिला त्यातले आपली पण मुलं बाप्तिस्म्यासाठी तयार झाली. म्हटलं किती छान, फार आनंद झाला. मग तो म्हटलं माझं पण तारण, ज्यास मी मुंबईमध्ये त्यांची सभा अटेंड करण्यासाठी गेलो. सांगू दे ना? हा सांगू दे. कारण एक पैलू तुम्हालाही माहित नाही, आज कळाला त्याचा. मग मला सुनीता सांगायची की चल मीटिंगला. तो म्हटला मला काम धंदा आहे, मी काही तुझ्यावर मीटिंगला वगैरे येत नाही. ती म्हटली मग ठीक, तिथं सोडायला तर चल. मग तो म्हटला आता सोडायला जायचं परत यायचं त्यापेक्षा मी 4 दिवस सुट्ट्या टाकतो. आणि म्हणून तो म्हटला मी गेलो आणि त्या मीटिंगला बसलो. पहिल्या दिवशी वचन ऐकलं, मीटिंग सुटली. जाता जाता दारूच्या गुत्त्यावर पिऊन मग घरी गेलो. वचन ऐकून पण दारू पिलो. ते माहित होतं का तुम्हाला? मला हा शॉक पहिल्यांदा. तो म्हटलं मी दारू पिऊन परत घरी गेलो. मग दुसऱ्या दिवशी परत मीटिंगला आलो. वचन ऐकलं पण दारू गेलो म्हटलं. मग दुसऱ्या दिवशी परत गेलो. मग परत देवाचं वचन माझ्याशी बोललं. ती एवढं जबरदस्त, एवढं गंभीर वचन होतं. मी जाताना त्या दुकानाला क्लेम करून गेलो, हा दारूचा धंदा बंद होऊन लोकांना आता या गुत्त्यावर येण्यापासून अटका व्हावा. त्याच्यानंतर मी कधी दारूच्या गुत्त्यावर गेलो नाही. पण परवा ज्यावेळेस त्याने एक साक्ष ऐकली की त्या मुलीला आपण म्हटलं की मूर्त्या विकू नकोस. आणि मग मी ठरवलं, म्हटलं आता माझ्या रिक्षामध्ये एक तर दारुड्याला बसवणार नाही आणि बसवलं तर त्याला सुवार्थ सांगणार. मग त्याने त्याच्या रिक्षामध्ये एक सर बसले आणि ते सर म्हटले की चल जरा 7 रस्त्याला सोड. तो म्हटलं मला माहित नव्हतं 7 रस्ता कुठे आहे. मी बसवलं आणि घेऊन गेलो. बघतो तर बिअर शॉप. मी वाट बघायला येऊ दे म्हटलं त्याला. मग तो आला आणि आल्याबरोबर त्याला सांगितलं तुला माहिती का हे आपलं शरीर जिवंत देवाचं मंदिर आहे आणि या मंदिराचा असं दारू पिऊन नाश करणं चांगलं नाहीये. तो म्हटलं अरे मी सर आहे, मला सगळं माहितीये. तर
तो म्हटलं तुम्ही लिहिता वाचता तुम्हाला येतं आणि तुम्ही नाश करता, मी अनपड गवार आहे, पण ख्रिस्तानं माझं जीवन बदललं, मला येशूची ओळख पटली, तुम्हाला पण येशूची, याला नाताळ म्हटलेलं आहे. ही शुभवर्तमान, ही सुवार्ता आहे. कोणती सुवार्ता? मला मसीहा भेटला, जगाचं तारण फक्त येशूच्या द्वारेच आहे. म्हटलं सोपा मार्ग आहे हो. ख्रिस्ताला आपल्या जीवनामध्ये घ्यायचं आणि पाप क्षमा मिळवायची. किती सुंदर खरा नाता कशामध्ये, की ज्या वेळेस या नाताळाचं प्रिपरेशन करत असताना जीवनाचं शुद्धीकरण कशा पद्धतीने शुद्धीकरण होणार आहे. योहान स्वतःचं पण शुद्धीकरण करत आहे. आजपर्यंत लोकांना पश्चाताप करायला लावणारा योहान, परंतु ख्रिस्ताला पाहिल्याबरोबर त्याला कळतं, मी लोकांना पापक्षमेचा मार्ग दाखवला, पण मला पापक्षमा देणारा आता माझ्या जवळ आलेला आहे. त्यानं त्याचं अवलोकन करून म्हटलं, पापक्षमा मी तुम्हाला फक्त पश्चाताप करायला लावत होतो, पण इथं येशू हा कोकरा आहे, या कोकऱ्याच्या द्वारे आता जगातल्या प्रत्येक व्यक्तीला पापक्षमा मिळणार आहे. हा नाताळ, हा नाताळ, याची प्रिपरेशन, ख्रिस्ताची ओळख लोकांना करून द्या. तरी त्यांना माहिती असलं योहानाचे शिष्य, हे योहान जो आहे तो अतिशय प्रभावी असणारा सेवक आहे, जबरदस्त सेवक बर का. परंतु तो सेवक पण, त्याचं सेवक पण त्याने बाजूला ठेवलं. त्याला माहिती होतं की या योहानानं अनेक लोकांना देवाकडे वळवलेलं आहे, पण या योहानाला पहा, तो यहुदी आहे. आणि योहानाचं जर तुम्ही बघितलं जीवन, इतकं जबरदस्त त्याचं जीवन चरित्र की त्याला पुष्कळ शिष्य मिळाले. आता विचार करा, योहान सांगतो हा पहा देवाचा कोकरा. त्याला माहितीये असं म्हटल्यावर सगळे मला सोडून पळतील, पण त्याला माहितीये गौरव माझं नाही तर गौरव ख्रिस्ताचंच व्हायला पाहिजे. नाताळ म्हणजे ख्रिस्ताचं गौरव प्रिया. मग तिथं माझा मीपणा काढून टाकला पाहिजे. आता योहानानं स्वतःचा मीपणा, माझ्यातला मी निघून गेला. योहान नाही त्या ठिकाणामध्ये, त्याला ठाऊक आहे मला ख्रिस्ताची ओळख करून देणं गरजेचं आहे. योहान म्हणाल माझे शिष्य, मला कोण विचारणार आहे. लक्षात घ्या, खरा ख्रिसमस काय की त्याच्यामध्ये जे मी पण आहे ते निघून गेलं पाहिजे, मी संपलाच पाहिजे तिथं. म्हणून पौल म्हणतो, मी माझ्या ठाई राहत नाही, ख्रिस्त माझ्या ठाई राहतो. ख्रिस्त कोठे येतो? जिथं मी संपतो तिथं ख्रिस्त येतो. वाचूया एक वचन, मग तुम्हाला समजेल. मत्तयाचं शुभवर्तमान 18 अध्याय 20 वचन. मत्तय शुभवर्तमान 18 अध्याय 20 वचन. कारण जिथे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने जमले आहेत. माझ्या नावानं जमले. कुणाच्या नावानं? येशूच्या नावानं जमले आहेत. तेथे त्यांच्यामध्ये मी आहे. कुठे येशू कशामध्ये आहे? एकत्र जमण्यामध्ये. कशामध्ये येशू? नाम सणामध्ये. म्हणजे तुम्ही म्हणता आम्ही गवानी केली, अमक केलं, मी चर्च, तो म्हणतो मी कुठं त्याच्यामध्ये आहे. आता बघा, वर्षभर चर्चला गर्दी नसती, आता बघा मग तुम्हाला फुगेवाले दिसतील, भेळवाले दिसतील, सगळी गर्दी तिथं. का? तर त्यांना माहिती ख्रिश्चन लोक आता येणार आहे वर्षात एकदा, आणि ते पण बरेच लोक चर्चच्या बाहेर असतात. कशाला माहिती का? त्यांचं माझं काही संबंध नाही, बाळकाचा माझा. त्याचं प्रीचिंग चालू द्या, मला फक्त सुटल्यावर म्हणायचं नाताळ सुखाचा जाओ, हॅपी ख्रिसमस. मग तुझं शर्ट कुठून घेतलं? माझं शर्ट इथून घेतलं. हा कलर मला छान आहे तो. अरे कुठला नाताळा? ही तुमची साडी खूप छान होती, माझी साडी खूप छान होती. मग कोणी तर कुणाच्या कपड्याविषयी बोलणार. ख्रिस्त कुठे आहे? ख्रिस्त आमच्यामध्ये असण्यासाठी आम्हाला ऐक्यानं एकत्र येणं गरजेचं आहे. दोघे किंवा तिघ माझ्या नावाने. वाचा बरं परत. कारण जिथे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने जमले आहेत, तेथे त्यांच्यामध्ये मी गवानीत आहे का? मग कुठे आहे? जिथं दोघं किंवा तिघ माझ्या नावानं एकत्र जमतील मी तिथे आहे. कॅरल मध्ये तू आहे का? मला चांगलं आठवतं, आमच्या घरात कॅरलला यायचे तर आमचे वडील सांगायचे, बिडीचा कट्टा पण ठेवा, तंबाखू पण ठेवा, पानाचा आणि तो पानाचा विडा पण ठेवायचा. ते कॅरल आल्यावर मग माझं ग्रह झाला होता. कॅरल म्हणजे तंबाखू, बिडी कट्टा आणि ते पानाचा कट्टा, हेच त्यांना द्यायचंय. मग इथं येशू आहे जे बिडी पण पितात. आणि मला चांगलं आठवतं की मी ते सगळे बाहेर तरुण यायचे, ते वाजवायचे, मला ते आवडायचं. पहाटे उठायचं, त्यांनी रात्री आम्हाला उठवायचं, मग आम्ही त्यांचे गाणे, त्यांनी पिटी वाजवले, आणि मग तो गाता गाता जरा थंडी वाजायला लागली आणि मग कोपऱ्या जाऊन फुकून यायचा.
आणि मग सुटल्यावर नाताळ सुखाचा जाव, नाताळ सुखाचा जाव. मग आम्ही पण म्हणायचो नाताळ सुखाचा जाव, आणि आम्हाला पण वाटायचं नाताळ सुखाचा गेला, देवदूत येऊन गेले बिड्या पिऊन. शास्त्र काय सांगतं? मी कुठे आहे? दोघ किंवा तिघ माझ्या नावाने. वाचा बरं परत वचन. कारण जेथे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने जमले आहे, माझ्या नावानं जमले आहे, तेथे त्यांच्यामध्ये. मुळामध्ये तुम्हाला येशूच्या नावानं जमावं लागणार आहे, नाताळच्या नावानं नाही. आमचं जमणंच नाताळच्या नावानं आहे. आणि तो ख्रिसमस आहे म्हणून आम्ही एकत्र आलो. आणि बघा, वर्षात कुठं पण असू द्या, सणाला आपल्याच गावात तिथं जायचं का? तिथं काय? तिथं नाही येशू जन्मला. सोलापूरला तुमच्या चर्चमध्ये जन्मला नाही, तिथं जायचं. कशाला जायचं? नाही नाते. अरे वर्षभर त्याचं तोंड बघत नाही, जवळून जात नाही, घर ओलांडून जातो, त्याला पत्रिका सुद्धा देत नाही, आणि मग वर्षात नाताळ सुखाचा जाओ. झालं, तेवढं बोललं, संपलं विषय तुमचा. ऐक्य कुठे आहे? दोघं किंवा तिघं माझ्या नावाने एकत्र जमण्यासाठी बायबल पण काय सांगतं? ज्यावेळेस तुम्ही एकत्र जमता त्यावेळेस तुमच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे मतभेद असायला नको. तुमचं खाणं पिणं तुम्ही जे काही करता ते देवासाठी करायचंय, आणि देव तुमचं खाणं पिणं, तुमचं एकत्र येणं त्यावेळेस स्वीकारतो. म्हणून शास्त्र सांगितलं, तू ज्यावेळेस वेदीकडे येशील आणि त्या वेदीकडे येण्याच्या अगोदर दान टाकण्यापूर्वी जाऊन आपल्या भावाबरोबर समेट कर. मुळामध्ये लक्षात ठेवा, नाताळ हा पहिल्यांदा समेट केल्यावरच सुरू होतो बरं का. आम्ही घराला जेवढं महत्व देतो ना स्वच्छताचं, तेवढं हृदयाला पण महत्व दिलं पाहिजे. हृदय स्वच्छ झालं पाहिजे, घराला नाही. थोडी तुमच्या घरामध्ये येशू ख्रिस्त येणार आहे. अहो, तुमच्या घरात 4 पाहुणे खपत नाहीत, ते आले तर तुमचं डोकं फिरतं. अरे आले सणासुदीचे, यांना काही घरदार नाही का? बरं आम्ही म्हणतो फराळाला या बरं का, आणि आत सांगताना सांगतो जास्त वेळ टाइमपास करायचा नाही, लवकर कटवायचं. मग बोलवलं कशाला? म्हणजे तुमच्या फराळापासून सगळ्या गोष्टीची सुरुवात करत असताना त्याच्यामध्ये सगळे इश्यूज आहेत, त्याच्यामध्ये कुठंच ऐक्य नाही, एक वाक्यता नाही, संभ्रम आहे. आणि दुसरी गोष्ट, ज्यानं घरामधलं, आता समजा घरामध्ये मुलगा आहे, मुलानं त्याच्या मित्रांना बोलवलं, त्यांनी जास्त टाइमपास केला की तो जोडे खाणार. बापानं त्याच्या मित्राला बोलवलं, जास्त वेळ टाइमपास केला, तो जोडे खाणार. आईने तिच्या आजूबाजूचे जे नातेवाईक मैत्रिणी बोलवले, ती जोडे खाणार. का तर एवढा टाइमपास करून एवढा फराळ कशाला उधळला? कुठे ख्रिस्त याच्यामध्ये? तुम्ही जमला कशासाठी? फराळासाठी, तुम्ही चर्चा करण्यासाठी, एकमेकाविषयी बोलण्यासाठी, आणि ज्या वर्षभराच्या गोष्टी त्या एकत्र साठून मुळामध्ये तुमच्या नाताळाची सुरुवात काय? बाप्तिस्मा करणारा योहान काय म्हणतो? हा पहा जगाचं पाप हरण करणारा कोकरा. मुळामध्ये पाप निघून जाणं म्हणजे नाताळाची सुरुवात आहे. ख्रिस्ताची ओळख झाली की पाप निघून गेलं पाहिजे. म्हणून लक्षात ठेवा, घर नंतर स्वच्छ, पहिले हृदय स्वच्छ प्रियानो, पहिले अंतःकरण स्वच्छ, पहिल्या या हृदयामध्ये असणारा द्वेष मत्सर निघून गेला पाहिजे. मी तर म्हणतो, जर हृदयामध्ये क्षमा नसेल तर नाताळच करू नका. हो, कोणी सांगितलं तुम्हाला नाताळ करायला? हृदयामध्ये जर तुमच्या कपट नीती, एकमेकाविषयी द्वेष भावना आहे, मत्सर आहे, आतमध्ये कोणाविषयी प्रेम नाही, आतमध्ये कोणाविषयी सहनशीलता नाही, अंतःकरण कठोर बनलेले, हृदयामध्ये सर्व प्रकारची घाण साठलेली, आणि आम्ही बाहेर स्वच्छ करतो, आणि शास्त्र सांगतं तुम्ही अंतःकरण स्वच्छ केलं पाहिजे, हृदय पहिले स्वच्छ. आणि त्याच्यासाठीच असं लिहिलं, त्यानं येशूला निहाळलं. एक गोष्ट ध्यानात ठेवा, एक व्यक्तीला जोपर्यंत तुम्ही जवळून पाहत नाही, निहाळणं म्हणजे त्याचा स्वभाव माहिती करून घेणं बरं का. निहाळणं म्हणजे ख्रिस्ताला काय आवडतं. दुसऱ्या भाषेमध्ये आम्ही म्हणतो की त्या नवरीला आणि नवऱ्याला लग्नापूर्वी त्यांना दोघाला एकमेकाला समजून घ्यावं लागतं. आता पद्धत आली. पूर्वी कसं करत होते माहिती का? मुलीला दाखवत नव्हते, ते सांगायचे तुझ्यासाठी मुलगा बघितलाय नाही का. रिबेकाला इसाक दाखवताना तिला नाही विचारलं तू फोटो नाही आणला, असा माझा धनी आहे. तिला सांगितलं आहे तुझं नाव, जाते का?
तिने विचारलं नाही, काळा आहे, गोरा आहे, उंच आहे, बुटका आहे, भिकारी, श्रीमंत आहे, काही नाही. बाप म्हणला जा, ती जात होती. त्याच्यानंतर मात्र ख्रिस्ताच्या लग्नासंबंधानं जर तुम्ही विचार केला तर त्यानं मात्र त्या वेगवेगळ्या पद्धतीने सांगितलं, आता माझी वधू तशी नसणार आहे, ती डाग विरहित आणि सुरकुत्या विरहित असणार आहे. माझ्या वधूमध्ये कुठल्या प्रकारचा डाग असू नये, तिच्यामध्ये कुठल्या प्रकारचा दोष असू नये. आणि वराची कल्पना त्या ख्रिस्ताला आणि अडीच वचनामध्ये देऊन ठेवली. काय? तो लाखात एक आहे, तो पवित्र आहे, तो शुद्ध आहे. या वराची कल्पना आता अंडरस्टँडिंग. आता निहाळायचं कोणी? वधूनं. का निहाळायचंय? मला त्यानं पसंत करावं म्हणून निहाळायचं. त्याच्यासमोर पुष्कळ ऑप्शन आहे, तुमच्या समोर एकच ऑप्शन आहे. तो अनेक मंडळ आहेत जगामध्ये, सगळ्या मंडळांना नाही घेऊन जाणार. मग शिलो मंडळीतले लोक, आता शिलो मंडळी म्हणजे काही बिल्डिंग पण येणार नाही, लोकांना घेऊन जाणार आहे. मग मंडळीतल्या प्रत्येक व्यक्तीनं आता माझा वर येणार आहे. ख्रिस्त एकदा आला, जन्म घेतला, तो गेला स्वर्गामध्ये, आता दुसऱ्यांदा तो येणार आहे. आता निहाळायचं कशासाठी? तो आल्यावर मला नेईल का? निहाळणं म्हणजे जाणून घेणारे माझ्यामध्ये अजून काय कमतरता आहे, ती कमतरता माझ्यातली दूर व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी मला त्याला निहाळायचं, त्याचे स्वभाव त्याच्या सारखं मला बनायचं, त्याच्या पसंतीला मला उतरायचं. मग बाप्तिस्मा करणार योहान काय म्हणतो? मी वर नाही, तो वर आहे आणि मी वराचा मित्र आहे. बाप्तिस्मा करणार योहान सांगतो, मी वर नाही, वर तो आहे. तुम्हाला त्याच्याकडे जावं लागणार आहे. मला कॉपी करू नका, ख्रिस्ताला कॉपी करा. निहाळणं म्हणजे त्याला कॉपी करणं. वाचा पुढचं वचन. त्याच वचनामध्ये योहानाचं शुभवर्तमान 35 अध्याय, पहिला अध्याय 35 ते 42 वचन. त्यानंतर दुसऱ्या दिवशी योहान आपल्या शिष्यातील दोघांसह पुन्हा उभा असता येशूला जाताना निहाळून पाहून म्हणाला, हा पहा देवाचा कोकरा. त्याचे हे म्हणणं त्या दोघा शिष्यांनी ऐकलं व ते येशूच्या मागोमाग निघाले. तेव्हा येशू वळून त्यांना आपल्या मागे येताना पाहून म्हणाला, तुम्ही काय शोधता? ते त्याला म्हणाले, रब्बी म्हणजे गुरुजी, आपण कोठे राहता? तो त्यांना म्हणाला. बस, त्याने प्रश्न केला, तू रब्बी आहे, तू गुरुजी आहे, तू मसीह आहे. योहान त्याला मसीहा म्हणतो. आता ते शिष्य काय म्हणतात? पहिली गोष्ट, तुम्ही कुठं राहता ते मला पाहायचं. लक्षात घ्या, ना तुमच्या कपड्यामध्ये, ना तुमच्या खाण्यापणामध्ये, ना तुमच्या घराच्या रंगरंगटीमध्ये, ना 25 तारखेला तुमच्या चर्चला जाण्यामध्ये तो राहतो कुठं? दोघं किंवा तिघं माझ्या नावाने एकत्र येतात, मी त्यांच्यामध्ये राहतो. आणि त्या शिष्यांनी पण प्रश्न केला, आम्हाला या वर्षी काय पाहायचं? गुरुजी तुम्ही कुठं राहता? ऐका, ख्रिस्त आता गाईच्या गोठ्यामध्ये नाही, पुन्हा बेथलेमामध्ये पण तो राहणार नाही. राहण्यासाठी त्याला आवश्यक आहे. प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये म्हटलं, पहा मी द्वाराशी उभा आहे. 2022 वर्षापूर्वी पण त्यानं प्रत्येक दार ठोकलं, एकाही घरानं त्याला आपल्या आतमध्ये घेतलं नाही. आता प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये तो पुन्हा म्हणतो, पहा मी द्वाराशी उभा आहे आणि दार ठोकत आहे. कशासाठी? जन्म घेण्यासाठी नाही, आता आत येण्यासाठी. 2022 वर्षापूर्वी जन्म घेतला तेव्हा नाताळ झाला, आता तो नाताळ नाही. आता मुख्य प्रश्न काय? मसीहा कुठं राहतो हे आम्हाला जाणून घ्यायचं आहे. मग राहतो कुठं? तो दार ठोकत आहे. जो कोणी माझी वाणी ऐकतो, मी आत येईल त्याच्याबरोबर आत येईल आणि त्याच्याबरोबर. मग कशासाठी आत यायचं आणि कशासाठी त्याला जेवायचंय? तुम्ही विचारतो तुम्ही राहता कुठं? येशू काय म्हणतो त्याला? येऊन पहा. काय शब्द वापरला? वाचा बरं. तेव्हा येशू वळून त्यांना आपल्या मागे येताना पाहून म्हणाला, तुम्ही काय शोधता? ते त्याला म्हणाले, रब्बी म्हणजे गुरुजी, आपण कोठे राहता? तो त्यांना म्हणाला, या म्हणजे पहाल. कुठे राहता प्रभूजी? बघा तुम्ही, 25 तारीख जवळ आली, 24 तारखेला रात्री ताऱ्याचं उद्घाटन व्हायलाच पाहिजे. आम्हाला पण तारा लावा लागतो, ख्रिश्चन आहे ना. लोक विचारतील, चर्च आहे, तारा नाही का? लाजकाचा आम्हाला पण त्या ताऱ्यात तर येशू नाहीच ना. पण आम्ही लावून ठेवतो, चला येशूचा जन्म झाला, मग आकाशामध्ये तारा दिसला. तो तारा दिसला, त्याला 2 वर्ष गेलेत.
तो तारा दिसला त्या दिवशी, बरोबर आहे, पण त्या ताऱ्याच्या दिशेनं पोचता पोचता त्यांना 2 वर्ष लागले. त्या ताऱ्याकडे पाहताना त्यांना पण प्रश्न पडला, ख्रिस्ताचा जन्म कुठं व्हायचा आहे? मग ते आम्ही पाहतो हेरोदाकडे गेले, त्यांची वाट चुकली. त्यांना असं वाटलं की येशू कोण आहे? इतका मोठा तारा, असा कोणीतरी व्यक्ती जन्माला आला की त्याचा तारा कशामध्ये? एवढा मोठा येशू आहे. मग त्यांनी काय केलं? अंदाज लावत गेले, हेरोदाच्या घरामध्ये तो जन्माला असेल. हेरोद कोण आहे? तो तर ख्रिस्ताचा घात करणार आहे. ऐका, कधी कधी ज्या गोष्टीची कल्पना आम्हाला असते ना, याच्यामध्ये ख्रिस्त आहे, पण त्या ख्रिस्ताचा घात करणाऱ्या गोष्टी असतात. हेरोदाच्या घरामध्ये त्याचा जन्म होईल, त्यांना असं वाटलं हेरोदाच्या घरातच असेल तो, पण हेरोद तर ख्रिस्ताचा घात करणार आहे. आणि शास्त्र काय सांगतं माहिती का? जो कोणी पाप करतो तो नव्यानं ख्रिस्ताला वधस्तंभी देतो, म्हणजे घात करतो. मग घातक गोष्टी कोणते? बऱ्याच लोकांचा नाता डॉल्बीला गाणे लावून नाचणं, काही लोकांचं नाता दारू पिणं, काही लोकांचं नाता थिएटरमध्ये, पण या सगळ्यात तर घातक गोष्टी. आणि तुम्हाला वाटतं त्याच्यामध्ये त्याचा जन्म झालेला आहे. ख्रिस्ताचा जन्म याच गोष्टीसाठी झालेला आहे. जसं हेरोदाच्या घरी गेले तसं काही लोक नाताला थिएटरमध्ये, काही लोक नाता म्हणजे नातेवाईकांना भेटण्यामध्ये. काय असतं आमच्यामध्ये दुसरं? मला चांगलं आठवतं पुण्यामध्ये, आता तुमच्याकडची पद्धत माहित नाही, पण आमच्या पुण्याकडची पद्धत आहे. आम्ही 26 तारखेला, पण 26ला जायचो, दुर्गा टेकडीला कधी जायचो 26 तारखेला. मग तिथं सगळे ख्रिश्चन लोक 8-10 हजार तिथं एकत्र जमतात आणि मग तिथं मोठं सेलिब्रेशन असतं. तर आम्ही पहिल्यापासून आम्हाला एकच कळलं होतं की लोकांना शुभवर्तमान सांगायचं. मग आम्ही फार प्रिपरेशन हातामध्ये ते ट्रॅक्स वगैरे घेऊन, आणि तिथं जे लोक वर्षभर ख्रिस्त गाजवतात आणि ते तरुण तिथं असायचे आणि ते म्हणजे, ब्रदर आज हमको बिलिव्हर्स नाही समजणे का? म्हटलं काय भानगड यांचं, आज बिलिव्हरचा जागा गेला. मग बघायचो तर त्याच्या इकडं 2 मुली, इकडं 2 मुली, त्या दोन्हींच्या गळ्यामध्ये हात घालून हा सिंगर, हा प्रिचर, हा त्याच्यामध्ये असायचा. मग मी म्हणायचो हे ट्रॅक्स वाटायचे कोणाला? आणि तर दुसऱ्या दिवशी सगळ्या गोष्टी चेंज झाल्या. ते म्हटलं नाही, एक दिवस आम्ही तारणाचा जागा काढून टाकतो, पण नाताळचं सेलिब्रेशन तिथं आहे ना. हेरोदाच्या घरामध्ये तुम्ही त्याला शोधत आहात ना. तुम्ही एका विशिष्ट ठिकाणी एकत्र जमून जी तुमच्या डोक्यातली कल्पना आहे की नाही याच्यामध्ये येशू आहे, तो म्हटलं इथं नाहीच आहे, मी या गोष्टीमध्ये मी नाहीये. मग कोणत्या गोष्टीमध्ये आहे? पहिली गोष्ट तो शुभवर्तमानामध्ये आहे, गॉस्पलमध्ये आहे. गॉस्पल, एकमेकाला गॉस्पल सांगणं म्हणजे नाताळ आहे. आणि येशूच्या जन्माच्या वेळेस देवदूत स्वर्गातनं आले आणि देवदूतांनी पहिलं गॉस्पल सांगितलं. काय गॉस्पल? आज तुमच्यासाठी दाविदाच्या नगरामध्ये हे गॉस्पल आहे नाताळामधलं. त्यांनी गॉस्पल सांगितलं, येशूच्या जन्माचं गॉस्पल आहे. पहिली गोष्ट तर गॉस्पल. योहानानं पण काय सांगितलं? हा पहा जगाचं पाप हरण करणारा देवाचा कोकरा. गॉस्पल आहे, मुळामध्ये गॉस्पल आहे ते. दुसरी गोष्ट, गॉस्पल सांगून त्याचा जन्म कुठं झाला, ख्रिस्त राहतो कुठं ते समजावून घ्यायला पाहिजे ना. ते म्हटले तुम्ही कुठं राहता ते आम्हाला पाहायचंय. आज लोक तो प्रश्न विचारत नाही, त्यांनी आपल्या मनानं कल्पनेनं ठरवलंय येशू याच्यामध्ये असतो. नवीन कपड्यामध्ये येशू असतो, घराच्या रंगरंगोटीमध्ये येशू असतो, चर्चला जाण्यामध्ये येशू असतो. आणि आम्ही बऱ्याच वेळा म्हणतो, अरे कमीत कमी नाताळाचं तरी चर्चला ये रे. काय फरक पडणार आहे? कमीत कमी देवाच्या राज्यात कमीत कमी शब्द आहे का कुठं? तू आपला देव याजवर पूर्ण मनानं, पूर्ण जीवानं. मग तिथं कमीत कमी 25 तारखेला आला तर मी तुला म्हणजे देव जसं काय तिकीट, अरे बाबा ये, ते शाळेत चालतो, काहीतरी लिहे, मी तुला मार्क तर देतो, वाकडं तिकड तर लिहा. मग ते काय नाही लिहिलं तर शिक्षा, जाऊ द्या पास करा, लिहा त्याला तुम्ही त्याचा पेपर. ते बिचारे शिक्षक त्याचा पेपर लिहितात दगडाचा त्या. आणि हे दगडाचा काय उपयोग? याला 10वी झाली तरी त्याचं डोकं चालत नाही. आणि मग त्याला मोठा प्रश्न, कंपनीवाले मध्ये ह्याला कुठं टाकावं? भंगारामध्ये, स्क्रॅपमध्ये. या माणसाला याला काहीच येत नाही. तिकडं तेवढं नाही चालत, एवढं तेवढं 100% दिलं लागतं. ख्रिस्ताकडे 100% द्यावं लागतं. 100% काय? तो राहतो कुठे जाणून घ्या. राहतो कुठं, कशामध्ये ख्रिस्त आहे? खाण्यापिण्यामध्ये ख्रिस्त नाही, चैनबाजीमध्ये ख्रिस्त नाही. ज्याचा खरा नाताळ आहे त्याच्या नाताला सुरुवात काय? तर 1 डिसेंबर पासून पहिल्यांदा स्वतःचं शुद्धीकरण करायला सुरुवात करतो. नाही, माझ्या मनामध्ये कुणाविषयी काही आकस आहे,
माझ्या मनामध्ये कोणाविषयी काही वाईट भावना आहे, माझं अंतःकरण मला शुद्ध करायचं, कारण ख्रिस्ताचा जन्म झालेला आहे, परंतु आता ख्रिस्ताला माझ्यामध्ये यायचंय, ही गोष्ट महत्वाची. माझ्यामध्ये त्याला यायचंय आणि त्याला येण्यासाठी तो दार ठोकतो. प्रियानो, दार ठोकत आहे, दरवाजावरती दस्तक देत आहे वचनाच्या द्वारे. आज जे वचन तुमच्याकडे येते ना, ते फक्त तुमचं अंतःकरण तुम्ही उघडावं याच्यासाठी वचन आहे, म्हणून लक्षात ठेवा. आज पहिलं जी प्रोसेस आहे, पहिली जी पद्धत आहे, या पद्धतीमध्ये काय, तुम्हाला तुमच्या हृदयाचं शुद्धीकरण, ख्रिस्ताची ओळख झाली ना, मग हृदयाचं शुद्धीकरण व्हायला पाहिजे. मग दोघं किंवा तिघे माझ्या नावानं, मग दोघं तिघांनी एकत्र यायचं. आम्हाला वाटतं ना सगळ्या लोकांनी एकत्र येऊन नाताळ साजरा करावा, आमच्या डोक्यात तीच कल्पना आहे. सगळेजण आपण एकत्र येऊन एकत्रित जेवण करू किंवा एकत्र येऊन आम्ही सेलिब्रेशन करू, पण खरं सेलिब्रेशन काय, तो म्हणतो एकत्र या, पण प्रार्थनेसाठी एकत्र या. आणि प्रार्थना कधी ऐकली जाती, कधी तुमच्यामध्ये उपस्थित होतो, ज्या दिवशी तुमच्या हृदयाचं शुद्धीकरण होतं, क्षमा केलेली असती, मन स्वच्छ झालेलं असतं. कपडे नाही बदलायचे, मन बदलायचं पहिले. लक्षात ठेवा, पहिलं मनाचं स्वच्छ. हे सगळं दिसतं, कपडे दिसतात, घर रंगवलेलं दिसतं, चर्चला गेलेलं दिसतं, पण आतमध्ये येशू बाहेरून बघत नाही, तो आतमध्ये पाहतो. प्रिया, आणि आज जे लोक आपल्या अंतःकरणाचं शुद्धीकरण करतात ते म्हणतात, प्रभू नाही, मी अनेक वर्ष निहाळलं, तुला तपासलं, पण मला नाही कळलं की तू कुठे राहतो, पण आज मी जाणून घेतलं तू राहतो कुठं. काय घडलं, वाचा त्या वचनामध्ये पुढे. तेव्हा येशू वळून त्यांना आपल्या मागे येताना पाहून म्हणाला, तुम्ही काय शोधता, तुम्ही काय शोधता. ते त्याला म्हणाले, रब्बी, रब्बी म्हणजे गुरुजी, म्हणजे गुरुजी, आपण कोठे राहता, आपण कोठे राहता. तो त्यांना म्हणाला, या म्हणजे पहाल, म्हणजे पहा. त्यांनी प्रश्न केला, प्रभूजी आपण कुठं राहता, ताऱ्यामध्ये राहता, चर्चमध्ये राहता, नातेवाईकांमध्ये राहता, एकमेकाला फराळ देतो त्याच्यामध्ये तुम्ही असता, राहता कुठं तुम्ही. तो म्हटला तुम्ही येऊन पाहायचं मी कुठं राहतो. लक्षात घ्या, आज 2000 वर्षापासून ख्रिस्त एकच सांगतो, अरे मला ज्याच्यासाठी तुम्ही सण साजरा करताना तो राहतो कुठं हे तर जाणून घ्या ना. तो कुठं राहत आहे, वास्तव्य त्याचं कुठं आहे, कोणामध्ये तो वास करत आहे, कोणाच्या परिवारामध्ये तो राहत आहे. अहो, तुमच्या परिवारासाठी, तुम्ही तुमच्या घरासाठी किती मेहनत घेतात की माझा नाताळ आहे आणि माझ्या ख्रिस्ताचा जन्म आहे आणि त्याचं सेलिब्रेशन करायचंय, परंतु तो म्हणतो अरे तुम्ही घर साफ करायला निघाला, एकमेकाचे अंतःकरण कधी साफ करणार आहे, मी त्याच्यामध्ये राहतो रे. तुम्ही घराला खूप डेकोरेशन करता, पण जे डेकोरेशन तुम्हाला केलं पाहिजे ना, शांती, प्रीती, आनंद, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, इंद्रिय दमन, सौम्यता आणि अशा अनेक गोष्टीच्या प्रभूच्या वाच, हे डेकोरेशन आहे, हे लाइटिंग आहे बरं का तुमच्या घराचं सुंदर. आम्ही सगळ्या माळा काढून ठेवतो आणि म्हणतो आता लावणार आहे. प्रभू त्या डेकोरेशन कडे पाहताना हृदयाकडे पाहतो रे, हे लाईट चमकती पण हृदय सगळं अंधकाराने घाण झालेले, सगळं अंधकार आहे हृदयामध्ये. इतकं वाईट पण तुझ्या हृदयामध्ये काय, राग आहे, द्वेष आहे, लोभ आहे, मत्सर आहे, मूर्तीपूजा, हे सगळ्या गोष्टी आतमध्ये. इकडं प्रभू तुम्ही बाहेरून एवढं छान करता आणि इकडं ख्रिस्त तुमच्या या घराकडे पाहतो. दोघं किंवा तिघं माझ्या नावाने एकत्र जमावे. तुम्ही चर्च साफ करायला, घर साफ करायला एकत्र आला, पण तुम्ही समेटासाठी एकत्र आला नाही. मग हा कसलं सेलिब्रेशन आहे, कसला नाताळ. परंतु खरा नाताळाची सुरुवात होत असताना पहिले हृदयाचं शुद्धीकरण आणि त्याचं डेकोरेशन जर तुम्हाला करायचं ना, तर त्याच्यासाठी एक एक गोष्टी तुम्हाला काढावं लागतात. गलतीकाराच्या पत्रामध्ये सांगितलेल्या हे काढायचं सगळं सामान, सगळं बांधून ठेवलं असतं वर्षात. आम्ही म्हणतो दरवर्षी नाही घ्यायचं, आणि आम्हाला कळतं दरवर्षी त्याच्यामध्ये कशाला पैसे वेस्टेज करायचे. आणि तुमचं सगळं गाभाळ तिथंच आहे गलतीकाराच्या पत्रामध्ये, तेच काढायचं तुम्हाला दरवर्षी. वाचा बरं काय गलतीकाराचं पत्र 5वां अध्याय. देहाची कर्मे तर उघड आहे, तीही जार कर्म, अशुद्धपणा, कामातुरपणा, मूर्तीपूजा, चेटके, वैर. आता तो काय म्हणतो, मूर्तीपूजा हे पण तुमच्या देहाचं कर्म आहे. आणि सगळ्या लोकांना तर नाताळ त्याच्याशिवाय जमत नाही. एक सुंदर येशू, छोट बाळ, गुंडा, इतकं देखणं असतो तो की विचारायला नको. मग इकडं तिकडं 2 धनगर, उंट, गाढवं बिडवं सगळे
आणि देवदूत स्वर्गातनं उतरायला लागले, इतकी लाइटिंग मध्ये देवदूत उतरायला लागले. आणि येशूच्या बाजूला इतकं सुंदर गव्हाणी मर्या पण एवढी सजली धजलेली. आणि शास्त्र सांगतं वर आकाशात खाली पृथ्वीवर कशाची ही प्रतिमा, पण आम्ही तर करून ठेवल्या, कारण त्यांच्या किल्ल्यामध्ये आमच्या गव्हाणीमध्ये आम्ही आमच्या हिशोबाने लावलं ना नाताळाचा अर्थ नाही, आपल्याला ते पाहिजे. पण त्यानं सांगितलं नाही याच्यामध्ये मी नाहीये, पण आम्हाला पाहिजे, आमच्या हिशोबानं आम्ही लावून ठेवलं. बरेच लोकांना तर ताऱ्यात सुद्धा ते आवडतात, त्याच्यात पण लावून ठेवतात. आणि मग आम्ही बघायला पण जातो ना का डेकोरेशन किती छान आहे, वा. येशू म्हणत असला, अरे असला नव्हता माझा जन्म, मला जन्म घेण्यासाठी जागा नव्हती, मी गावानीत कुत्र्या निजण्याच्या जागेमध्ये त्या टोपल्यामध्ये माझा जन्म झाला. तुम्ही जे दाखवता ते नाहीये, हे वेगळं आहे. आणि ते का तो दाखवतो म्हणतो ते नाही रे. ज्या दिवशी माझा जन्म झाला ना, सगळ्यांनी दारं बंद केली, पण कुत्र्याने सांगितलं तुला कोण जागा देत नाही, मी माझी जागा सोडतो, तू येऊन इथं जन्म घे. नाताळ म्हणजे जागा सोडणं हो. देहाची कर्म तर उघड आहे, याला शुद्ध केलंच पाहिजे. या मूर्त्या काढून टाक. आता कोणत्या मूर्त्या आहेत, त्या मूर्त्या तुमच्याकडे नसतील, पण आमच्याकडे हट्ट नावाची एक मूर्ती आहे, आम्ही बदलणारच नाही हो. राग आम्ही सोडणारच नाही. वर्षानुवर्ष आम्ही हट्टाला पेटून उठलेलो आहे. हट्ट आमच्यामध्ये तसाच. हट्ट हा पण मूर्तीपूजे समान आहे. हट्टी स्वभाव आमचा आहे. किती म्हणतो मी सांगा, आम्ही बदलणार नाही. आणि आम्ही म्हणतो की नाताळ आहे, नाताळ आहे ना. अरे तुम्ही कसला नाताळ सांगता, हे तर सगळं अंधकार आहे. मग काय म्हणतो तो गलतीकराच्या पत्राच्या 22व्या वचनामध्ये, देहाची कर्मे तर उघड आहे, पुढे त्याच्या मूर्तीपूजा, चेटके नाही आत्म्याच्या द्वारे वय डेकोरेशन. हा हा काय प्रीती आनंद, काय सुरुवातीला प्रीती. पहिलं काय नाताळामध्ये प्रीती, बोला की जोरात. प्रीती. नाताळात काय प्रीती. आता प्रीती करण्यासाठी क्षमेची गरज आहे. क्षमा नाही केली तर प्रीती कशी करणार आहे. म्हणून म्हटलं ते लय सोपं आहे. नाताळ सुखाचा जाऊ, ते तोंड बार. नाताळ सुखाचा जाऊ, ते नाताळ सुखाचा जाऊ म्हणण्याच्या अगोदर हे हृदय आहे ना, हे साफ व्हायला पाहिजे. याच्यातला द्वेष निघून गेला पाहिजे. मिसअंडरस्टँडिंग, गैरसमज. काय गैरसमज आहे माहितीये का, मी बरोबर आहे हेच गैरसमज आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये काय गैरसमज असतो, मी बरोबर, समोरची व्यक्ती चुकीची आहे. मी काय, सगळे टिळक आहेत, मी फळ खाल्लं काय, शेंगा खाल्ल्या नाही मी चढी खाणार नाही. सगळ्याला तसंच वाटतं, मी नाही चुकीचं हो, माझ्यात काय दोष आहे सांगा बरं. आणि ते मला विचार, काय चुकतं का माझं. तुम्हाला विचारलं हे चुकलंय का. पौल म्हणतो जगातला सगळ्यात मोठा पापी तुम्ही पौलापेक्षा भारी, मी चुकतच नाही. नाताळामध्ये पहिली भावना काय माहिती का, माझं काहीतरी चुकलं. आमीन म्हणाल का. आणि माझं चुकलेलं दुरुस्त मला करायचं. लक्षात ठेवा, कुठेतरी चुकलोय आम्ही, काहीतरी कमतरता आमच्यामध्ये राहिला, काहीतरी उणिवा राहिला. 100% मला परफेक्ट बनायचंय. मला पुष्कळ लोकांचे कॉल येतात ना, त्यावेळेस मला आनंद वाटतो की ते म्हणतात पालक साहेब, आजपर्यंत जे प्रार्थनेचं जीवन आम्ही जगत होतो ना, पण त्याच्या पलीकडे बायबल आहे. हे बायबल आम्हाला नुसतं आमचं प्रार्थनेचं जीवन दाखवत नाही, ते आमच्यातल्या चुका, आमच्यातल्या कमतरता दाखवतात. आणि कमतरता दाखवण्याचं काम करत असताना इथं शुद्धीकरणाचं काम होतं प्रियानो. म्हणून शास्त्र काय सांगतं, ज्यावेळेस तुम्ही नाताळ करताना तर पहिल्यांदा तुम्हाला समजलं पाहिजे तुमचा देव कोण आहे. येशूला प्रश्न केला, देव कोण आहे. तो म्हटला देव प्रीती. कोण आहे देव. प्रीती. मग तुमच्यामध्ये मसीहा जन्मला म्हणजे कोण जन्मली पाहिजे. कोण जन्मलं पाहिजे. प्रीती राहिली बाजूला आणि रंगरंगोटी चालू आहे जोर जोरात. आणि ते रंग मारताना पण डोक्यात कोणच तरी तो असा मारतात रंग जोर जोरात ना की असं वाटतं त्याला बडवायला लागलेत काय काय त्या ब्रशने. बायबल सांगतं की पहिल्यांदा हृदयामध्ये ख्रिस्ताचा जन्म म्हणजे प्रीतीचा जन्म झाला पाहिजे. पहिले ख्रिस्ताचा जन्म म्हणजे प्रीतीचा जन्म झाला पाहिजे. आणि जिथं प्रीती आहे ना, तर प्रीतीमध्ये क्षमा लपलेली. देवानं जगावर केवढी प्रीती केली, आपला एकुलता एक पुत्र प्रीतीमध्ये देण आहे. कोणासाठी दिला. येशू ख्रिस्त म्हणतो मी जगामध्ये पापी लोकांसाठी आलेलो आहे. कोणाला क्षमा द्यायची, कोणाला प्रीती द्यायची. जे तुमचा द्वेष करतात त्यांना प्रीती द्यायची. कोणाला द्यायची हो.
आमचं ते दिवाळीचं ताट नाही, ते नाही प्रीती, तुमचं आलं आमचं घ्या. बरं त्याच्यात पण आपले लोक एवढे माहीर आहेत ना, त्यांनी जरा बाकूर कमी भरा बरं का, त्यांच्या पोकळ होत्या करंज्या. मग त्यांना देताना आमची प्रीती त्यांच्यापेक्षा भारी जाते का? बरं काही लोक देताना पण सांगतात बरं, आम्हाला ती आजूबाजूची देतात, आजीला सांगा आम्ही घरी बनवले, कारण आम्ही बाहेरून आणलं. आता आम्हाला कुठं होतंय, आम्ही घरी बनवलंय, आम्ही घरी बनवलंय, म्हणजे तुम्ही बाहेरून आणून देता. याच्यात प्रीती नाही, प्रीतीमध्ये क्षमा आहे प्रियानो. यास तुम्ही हा ख्रिसमस करताना पहिल्यांदा ख्रिस्ताचा जन्म तुमच्यामध्ये व्हायला पाहिजे, म्हणजे प्रीती जन्माला आली पाहिजे. आणि प्रीती जन्माला आली ओळखणार कसं? ख्रिस्त जन्माला आला म्हणजे प्रीती जन्माला आली. प्रीती जन्माला आल्याबरोबर या प्रीतीचे सगळे गुणधर्म आमच्यामध्ये, ख्रिस्ताचे सगळे गुणधर्म आमच्यात यायला पाहिजे. देव प्रीती आहे, ख्रिस्त कोण आहे? मग ख्रिस्ताचा जन्म झाला म्हणजे कुणाचा जन्म झाला? मग तुमच्यामध्ये ती प्रीती आहे का पहिल्यांदा तपासायचं, की माझ्यामध्ये प्रीती आहे का. म्हणून म्हटलं काय पहिला शब्द प्रीती, पहिलं डेकोरेशन काय? प्रीती. दुसरी आनंद. प्रीती आल्याशिवाय आनंद येतच नाही हो. आणि तो देवा पहिले आनंद दे, मग तो पहिला आनंद घ्यायचा तर तू घे पहिला घोट. ते त्याच्यात आनंद घेतात, कशात? दारू पिण्यामध्ये, सिगारेट ओढण्यामध्ये, पिक्चर पाहण्यामध्ये. पण शास्त्र कसं सांगतं, ज्यावेळेस ख्रिस्त येतो ना तर प्रीतीच्या रूपाने येतो. आणि एकदा ख्रिस्त आतमध्ये आला की आपोआप आनंद येतो. मग जक्कयाचा आनंद आधी पैशामध्ये होता, पण येशू आल्यावर म्हटलं मी कुणाचं कुभांडानं घेतलं असेल चौपट परत करतो. हे डेकोरेशन आहे, याची सुरुवात व्हायला पाहिजे. म्हणून आम्ही पाहतो ज्याला मसीहा सापडला त्याला प्रीती सापडली, आणि ज्याला प्रीती सापडली त्याला आनंद सापडला. बरं का, बाकीच्यांना नाही सापडत. म्हणून सुरुवात होताना आता घरातली सुरुवात पहिल्यांदा काय, कुठं मतभेद आहे ते संपले पाहिजे. आमीन म्हणाल का? पहिल्यांदा ते 25 तारखेपर्यंत एक 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 काढत राहायचं, सगळं गाणे गाबाळ काढतो. मी जाताना सांगितलं डोंगरे मी चाललोय, मला काय वेळ मिळणार नाही, तुम्ही एक एक रूम साफ करत राहा. तुम्हाला पण आता एक 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 काढायचं. कुठं गबाळ आहे? नाताळचं एक वैशिष्ट्य, सगळं गबाळ काढतो नाही म्हणतो भंगारवाला बोलवा. आता काही लोकांना ते भंगार पण विकायचं नसतं नाही का, लय साठवतात. हा, आणि ते राहू द्या ना, हे काय करणार आहे? ते चिंध्या डबडे चिंबून गेलेले सगळे, तसं राहू द्या ना, राग राहू द्या ना, द्वेष राहू द्या ना, पुढच्या वर्षी बघू. बघत बघत येशू येईल, आणि तेवढ्या एका गोष्टीसाठी तुम्ही खाली राहाल. सुरुवात तर करा, हे बोचके काढून टाका, हे आतमधलं सगळं गबाळ बाहेर फेकून टाका. हा काना कोपरा शोधा. कोणाला क्षमा करण्याचं राहिलं पहिले आठवा 25 तारखेच्या आत. मग 25 तारखेला चर्चमध्ये जाऊन हॅपी क्रिसमस हॅपी क्रिसमस, उंटाचा तांडा निघाला आणि दुनियेचा तांडा निघाला. ते नंतर, आधी तुमचा तांडा बाहेर पडू द्या. आतमध्ये हे जे सगळं आहे ते सगळं बाहेर जाऊ द्या. मग उंटावर बसा, गाढवावर बसा. गाडी माझी निघाली नाही, झाडी दाट लागली. 24 तारखेला मस्त डेकोरेशन करून नाचू, पण त्याच्या आधी हे सगळं बाहेर गेलं पाहिजे. हे पहिला दिवस झाला हो. माझी फार इच्छा होती की 25 दिवस सलग 1 तारखेपासून 25 तारखेपासून नुसतं नाताळाचा संदेश द्यावा. का तर महाराष्ट्रातले लोक जेवढे ऐकतात तेवढे बदलून जातील, आणि प्रभूला खरा ख्रिस्त जन्मोत्सव काय ते लोकांना समजलं पाहिजे. खरा ख्रिस्ताचा जन्म म्हणजे काय ते समजलं पाहिजे. म्हणून तिथं म्हटलं मला मसीहा सापडला. पहिली गोष्ट तर मला सापडला पाहिजे. ते म्हटले, वाचा, ते वाचून एंड करू आपण. हा, तेव्हा येशू वळून त्यांना आपल्या मागे येताना पाहून म्हणाला, तुम्ही काय शोधता? ते त्याला म्हणाले, रब्बी, रब्बी म्हणजे गुरुजी, म्हणजे गुरुजी, आपण कोठे राहता? तो त्यांना म्हणाला, या म्हणजे पाहाल. मग त्यांनी जाऊन तो कोठे राहत आहे ते पाहिलं. व त्या दिवशी ते त्याच्या येथे राहिले. तेव्हा सुमारे 10वा तास होता. योहानाचे म्हणणे ऐकून त्याच्या मागे जे दोघे जण गेले त्यांच्यापैकी एक शिमोन पेत्राचा भाऊ अंद्रिया हा होता. त्याला त्याचा सख्खा भाऊ शिमोन पहिल्याने भेटला. नाताळातला ख्रिस्त ज्याला कळाला, ऐका, एक सुंदर नाताळ त्यावेळी साजरा होईल ज्यावेळेस
आंद्रिया जाईल आणि शिमोनाला घेऊन येईल. आणि शिमोन जर आला ना तर असा शिमोन बदलेल की त्या शिमोनाच्या मुखामध्ये एवढं सामर्थ्य असेल की त्या शिमोनाच्या मुखाच्या द्वारे 3000 लोकांचं तार होईल. हा खरा नाताळ आहे. त्यानं योहानाचा शिष्य आणि तो शिष्य आंद्रिया, या आंद्रियानं योहान सोडला. ऐका, एकदा मसीहा भेटल्याबरोबर जो जुना सोबती त्याला तुम्ही सोडून टाकता. नाताळामध्ये जुना सोबती सोडला पाहिजे. बऱ्याच जणांचे जुने सोबती आहेत. वर्षभर त्या सोबत्याला घेऊन फिरलेला आहे. रागाला, द्वेषाला, व्यसनाला, मीपणाला, हट्टीपणाला, अहंकाराला घेऊन हा माझा सोबती आहे, याच्याशिवाय माझं वर्षच गेलेलं नाही. वर्षभर तो माझ्या बरोबर राहिलेला आहे. योहानानं दाखवलं मी नाही सोबती, तो खरा सोबती आहे. त्याच्याकडे जा. यानं सोबती बदलला. सोबती बदलल्याबरोबर ऐका, योहाना बरोबर एवढे वर्ष राहिला पण त्याच्या भावाचं परिवर्तन झालं नाही. आंद्रिया त्या पेत्राला बदलू शकला नाही. पण मसीहा सापडल्यावर, मसीहाची ओळख पटल्याबरोबर हा शिमोन पेत्र सुद्धा बदलला. हा नाताळ आहे. जे बदलत नाही ते मसीहा सापडल्यावर बदलून जातात. म्हणून आम्ही पाहतो आंद्रिया शिमोनाला घेऊन आला आणि आम्ही पाहतो या शिमोनाला मसीहा भेटला. देवाचे प्रिय लोक, किती लांबून तुम्ही आलेला आहात, किती लांबून दुरून तुम्ही आलेला आहात. परंतु ज्यावेळेस देवटाकळीच्या लोकांना पुन्हा देवटाकळीमध्ये जाल ना तर तिथं अनेक शिमोन सापडू द्या. अनेक शिमोन सापडू द्या. सोलापूरच्या लोकांनो असंच नाताळ करू नका. यावर्षी शिमोन सापडू द्या. शिलोतल्या लोकांनो असंच नाताळ करायचं नाही. दरवर्षी आम्ही करतो ते करणं आम्हाला आवडतं, पण प्रभूला कोणत्या दृष्टिकोनातून आवडतं ते पहा. तो म्हणतो योहानानं सांगितलं हा पहा जगाचा पाप हरण करणारा कोकरा. आणि योहानानं शिष्यांना ख्रिस्ताची ओळख करून दिली. शिष्य आले, त्यांनी मसीहा पाहिला आणि ते येऊन फक्त एवढंच म्हटले, अरे मला मसीहा भेटला. लक्षात घ्या, ज्या जगाला कळेल ना या मंडळीला मसीहा भेटला, त्या सारं जग या चर्च मध्ये येईल मसीहाची ओळख करून घेण्यासाठी. आणि जगातल्या प्रत्येक व्यक्तीला तारण मिळेल, उद्धार मिळेल, याच्यासाठी ख्रिस्ताचा जन्म झालेला आहे. आपल्या जागेवरती आपण उभं राहूया. आपले डोळे काही वेळ बंद करूया. प्रार्थना तर आपण करणार आहोत. आरोग्यासाठी, सुटकेसाठी आम्ही प्रार्थना करणारच आहोत. पण त्याच्यापूर्वी आम्हाला मसीहा भेटणं फार गरजेचं आहे. एकदा मसीहा